नमस्कार मित्रांनो. तर सकाळून गेलो कोथमीर आणायला, दुपारून खाल्ला रॅटाऊन चिकन राईस. तर काय चिकन राईस आपल्या बाईनेच बनवला होता, घरी होती. तुम्ही विचार करत असाल हे चाललंय कुठं, तर मी चाललो कोथिंबीर आणायला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आलो होतो ऋषीच्या मित्राकडं, म्हणजेच गणूभाऊकडं. तर आम्ही आता वरती पोहे बनवतोय, तर कोथिंबीर नाही. तर आता आम्ही चाललो कोथिंबीर आणायला. तर खाली आलोय, तर बघतो कुठं कोथिंबीर आहे कुठं नाही. चला माझ्यासमोर, तुम्ही पण आहेत, मी काय एकटा नाही आहे. मग काय माळव्याच्या दुकानात गेलो, इकडं तिकडं बघितलं, पण कोथिंबीर काय गवली नव्हती. तर मग त्या काकाला विचारलं, काका कोथिंबीर आहे का? तर काकाने केली लगेच पटकन पोत्यातून काढून कोथिंबीर. मग काय तसंच रूमवर आलो, कोथिंबीर चिरले, पोह्यात टाकले. पोहे बघा कसं काय केल्यात. तर ऋषीभाऊनी पोहे केलं होतं म्हणल्यावर चांगलंच असणार, पण काय विषयच येत नाही. तर मग काय सगळं पोह्यात कोथिंबीर बिथमीर मिसळली. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे टिकोना फोर्टला आणि सध्याला आम्ही आलेलो आहे गणेशच्या रूमवरती. दिस इज गणेश अँड विल गिव्ह यू ऑल दी अपडेट्स अबाउट दिस ट्रिप, where the fort is and how it looks like. So let's stay tuned with Bunty. Bye. पोहे घेतलं प्लेट मध्ये. मग काय सुट्टी नाही, साधारणाने खाल्लं मस्तपैकी. तोपर्यंत झाला आपला जायचा टाइम. तर ते गेले फिरायला, आपण आलो रूमवर. मग काय रूमवर दुपार झाली होती यायला. मी रूमवर आलोय, भूक लागली म्हणलं काय तर खायला केलं पाहिजे. अंडीने मी अंड्याचं टरपला तर ह्याच्यात मध्ये पडला. नवीन आजचा ब्लॉग इथंच संपवतो. मंडळ आपला आभार आहे. आपल्या चॅनलला जाऊन आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. भेटून